आमदार शशिकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहेत। तर दुसरीकडे कोल्हापुरात महायुतीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। धैर्यशील माने त्याचबरोबर संजय मंडलिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। स्वतः शरद पवार हे शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय की कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक त्याचबरोबर हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतात। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, आपण पाहतोय की संजय मंडलिक त्याचबरोबर धैर्यशील माने हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। सभेकडे देखील लक्ष असेल, मात्र आपण बघतोय आता या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हे दोन्ही उमेदवार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे दोन्ही उमेदवार आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच भूषण, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, तुतारीचा नाद आपल्याला साताऱ्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळतोय। स्वतः शरद पवार हे शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। तर कोल्हापुरात देखील आपण पाहतोय की महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन, संजय मंडलिक त्याचबरोबर धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरात संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती असा सामना रंगणार आहे। तर साताऱ्यामधून आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संतोष, शशिकांत शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, स्वतः शरद पवार देखील शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सध्या शशिकांत शिंदे हे उमेदवार हे सातारा लोकसभेचे आहेत आणि या निमित्तानं आता पाहू शकता की आज अर्ज भरण्यासाठी स्वतः खुद्द शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की आता शरद पवार यांचं आगमन हे या ठिकाणी झालेलं आहे आणि आता शक्ती प्रदर्शनाला गांधी मैदान या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे। खरं तर तुतारीच्या निनादात मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक जे आहेत ते उपस्थित आहेत आणि शरद पवार जे आहेत ते आता गांधी मैदानावर आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणाहून मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते महाविकास आघाडीचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचे सर्व नेते जे आहेत ते या निमित्तानं या ठिकाणी या शक्ती प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत। गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा रूट असणारा आहे आणि मोठ्या संख्येनं सध्या सातारा लोकसभेतील नागरिक जे आहेत शरद पवारांचे चाहते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। सध्या आपण पाहू शकता की मोठ्या संख्येनं मागील 99 सालापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख जी आहे ती या निमित्तानं आहे आणि हा गड असाच राखण्याचा निर्धार जो आहे तो या निमित्तानं आता आपण एकूणच शरद पवारांनी निर्धार केलेला एकूणच पाहायला मिळत आहे आणि सध्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत आणि आता शक्ती प्रदर्शनाला गांधी मैदान या ठिकाणाहून सुरुवात होतीये। नक्कीच संतोष, तर हे जोरदार